नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि आताची मोठी बातमी 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडेल। दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। आझाद मैदानामध्ये 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। माननीय देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला। महाराष्ट्रातील संपूर्ण जनता, देशामधील जनता महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024 ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। दिल्लीमध्ये विनोद तावडे आणि जे.पी. नड्डा यांच्यामध्ये बैठक झाली। यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे। दरम्यान बैठकीनंतर विनोद तावडे यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। तसंच महाराष्ट्र संदर्भात सुद्धा तावडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। स्पष्ट बहुमत असताना सुद्धा सरकार स्थापन होत नाही असा सवाल शरद पवारांनी महायुतीला केलाय। तर 2019 मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 1 महिना का लागला असा पलटवार भाजपने केलाय। स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन होत नाही हे राज्याला अशोभनीय, पवारांची महायुतीवर टीका। आजच असं त्याचा फास्ट तारखेला काय होण्याची शक्यता, जे काही चाललंय ते राज्याला अशोभनीय आहे। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलं होतं, तरीही उशीर झाला होता। बावनकुळे उद्धव ठाकरेजींना सोबत घेऊन त्यांनी स्पष्ट बहुमत केलं होतं पवार साहेबांनी 2019 मध्ये। तेव्हा सुद्धा त्यांना सत्ता स्थापनेला वेळ लागला होता। 2019 मध्ये शपथ घ्यायला 1 महिना का लागला? पहाटेचा शपथविधी कोणी घ्यायला लावला? शिरसाटांचा पलटवार। 2019 साली काय झालं होतं? एक महिना का लागला होता? अहो तुम्हीच होते ना, सकाळचा शपथविधी घ्यायला लावला, 72 तासात तो बदलायला लावला। काळजीवाहू मुख्यमंत्री मनाने खचलेत, त्यांचं स्वास्थ्य बिघडलंय। राऊतांचा शिंदेंवर निशाणा। माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खचलेले आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे। मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं? निकालानंतर कळालं। शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार। मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे। शिवसेना फोडली म्हणून शिंदेंना मेहरबानीत सीएम पद दिलं। राऊतांची शिंदेंवर खोचक टीका। फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी खात्यामध्ये मुख्यमंत्री पद दिलं। आम्ही जे मिळवलं ते कष्टानं आणि हिमतीने मिळवलं। संजय शिरसाट आम्ही जे मिळवलं ते आम्ही स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं। जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल त्या टायमाला जर यदा कदाचित जर ते भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं हे आमच्याकडे असावं, हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे। जे काही निर्णय घेतील ते एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा मिळून घेतील। आमचं केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल। आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य। आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं। आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री, आता 132 जागा त्यांच्या आहेत, तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना। प्रकृती ठीक नसल्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्या दर्या गावी विश्रांती घेत आहेत। दरम्यान डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी देखील केली आहे। तसंच शिंदेना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नागरिक देखील गर्दी करतायत। साहेब आजारी आहेत आणि त्यामुळे भेटता येत नाहीये। साहेबांची तब्येत ठीक नाही, टेम्परेचर आहे साहेबांना, त्याच्यामुळे भेटता येत नाही। पण आमचा असा अट्टास होता की लाडक्या बहिणी भेटायला याव्या असं। आजारी असलेलं समजलं, त्यामुळे आम्ही खास त्यांना भेटायला बघायला आलेलो आहे इकडे आणि आम्ही बोटीत प्रवास करून इथपर्यंत पोहोचलोय। आमची अशी इच्छा आहे की साहेबांनी आम्हाला 2 मिनिट तरी वेळ द्यावा।
तब्येत ठीक नाही तरी आता कसं म्हणतात असं वाटतं की आमच्या भेटण्याने त्यांना बरं वाटेल की एवढ्या लांबून आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला भेटायला आल्या. आम्ही अगदी बोटीने प्रवास करून साहेबांना भेटायला आलेलो आहोत. आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना व्हायरल मध्ये ताप येतोय, सर्दी आहे, थ्रोट इन्फेक्शन आहे आणि फिवर आहे. तर त्यांना आत्ता मी ट्रीटमेंट चालू ठेवलेली आहे. आता सलाईन वगैरे लावलेलं आहे, IV लावलेलं आहे आणि त्यांना 1-2 दिवसात बरं वाटेल. राक्षसी बहुमत मिळाल्यावर राजभवनावर जाण्याऐवजी काही लोक शेतात जातात अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. शिंदे सध्या साताऱ्याच्या दरे गावात आहेत. दरम्यान शिंदे प्रचारामध्ये व्यस्त होते आणि म्हणून त्यांनी 2 दिवसांची सुट्टी घेतल्याचं उत्तर अजित पवार यांनी दिलंय. राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणीही दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून 2 दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे. सध्या काळजीभाऊ सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. मी राजीनामा देतो आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली तरी लाखोंच्या मताने निवडून येईन असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे. आनंद परांजपे यांच्या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खुलं आव्हान सो कॉल्ड डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की EVM मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि त्यांच्यातला एक शहाणा बोलला ना की जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरला तयार व्हावा. चल आणि बॅलेट पेपर जा इलेक्शन कमिशनकडे, बॅलेट पेपरवर घोषणा करावी, मी राजीनामा देतो आणि परत निवडणूक लढवतो आणि परत लाखाच्या मतांनी निवडून येऊन दाखवतो. EVM हॅक होऊ शकतं हे प्राथमिक दृष्ट्या दिसतंय असं विधान शरद पवारांनी केलं. दरम्यान शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. EVM हॅक होऊ शकतं हे प्राथमिक दृष्ट्या दिसतंय. काहींनी EVM हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलंय असं शरद पवारांनी म्हटलं. काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं नाही. लक्षात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पक्षाला पुन्हा लोक सोडून जातील शरद पवारांना भीती आहे, त्यामुळे ते EVM वर बोलतायत असा पलटवार बावनकुळेंनी केलाय. जे लोक आम्हाला सोडून गेले होते निवडणुकीपूर्वी ते सुद्धा आता आम्हाला म्हणतात आहे की आम्हाला पक्षात वापस यायचं आहे, आमची चूक झाली आहे. पवार साहेबांना भीती आहे की आमची पार्टी पुन्हा अर्धी होऊन जाईल आणि पुन्हा आमचे लोक निघून जातील, म्हणून त्यांना स्टेबल ठेवण्याकरता. मतदानाच्या दिवशीची शेवटच्या 2 तासामध्ये आकडेवारी धक्कादायक असल्याचं विधान पवारांनी केलं. त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे आणि त्याचा विचार हा करावा लागेल. EVMला दोष देऊ नये असं पवारांनी अनेकदा म्हटलंय. पवार निवडणूक येतात तेव्हा EVM बरोबर असतं असं बावनकुळेंनी म्हटलंय. 2017 मध्ये शरद पवार साहेबांनी EVM वर दोष देऊ नये या प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे. EVM हॅक करता येतं. आय एम ऑल्सो द इंजिनियर. EVM मध्ये घोटाळा इट इज नॉट डेमोक्रेसी असं जानकरांनी म्हटलंय. EVM हॅक करता येतं. आय एम ऑल्सो द इंजिनियर. आय नो दॅट. EVM हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हँकर हॅक करता येतं, हे करता येत नाही का? त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं, बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी. महादेव आमच्या बरोबर एक टांग महादेवचे आमच्यासोबत एक बाहेर आहे. महादेव जानकर माझे मित्र आहेत चांगले, मी त्यांना आत्ता बोललो. ज्याला ज्याला कोणाला ऑब्जेक्शन आहे त्यांनी एकत्र यावं. निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं, त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये EVM ठेवून कोण जे यांचे जाणकार इंजिनियर त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं, तरच
त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजलं जाईल. नसता आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रयोग आहे त्यांचा. विरोधकांकडून रडीचा डाव सुरू आहे. लोकसभेत जिंकले तेव्हा निवडणूक आयोगाचं कौतुक केलं असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय. रडीचा खेळ हा सातत्याने विरोधकांकडनं होतच आहे. लोकसभेला ह्याच EVM प्रोसेसमधनं निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला याच विरोधकांनी इलेक्शन कमिशनचं कौतुक केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की EVMच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही. तरी पण म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही. EVM मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की EVM समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही. नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे EVM वर फोडलं जात आहे. ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलेलं आहे. पुण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून त्यांनी EVM विरोधामध्ये उपोषण सुरू केलं होतं. आज सकाळी शरद पवार, दुपारी अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बाबा आढाव यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. महाराष्ट्राच्या मला 22 इतिहासाचा 1952 पासून आज तागायत जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्या पेक्षा या वेळेला पैशाचा धुमाकूळ झाला. लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला, हा बदल का झाला याचा शोध तर घेतलाच पाहिजे. आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता ते 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला 3 आणि विधानसभेला 10 आला. आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. ठीक आहे, आताची सुरुवात आहे. या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते. ती ठिणगी आज पडलेली आहे. वाशिरसच्या मार्कडवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. चाचणी मतदानासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत. उत्तम जानकर गटाने तहसीलदारांना असं निवेदन दिलं आहे. मार्कडवाडीतील बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणार. माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यासाठी ठराव. उत्तम जानकर गटाचा स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय. येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं. मीडियाच्या माध्यमातून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत आहे. विधानसभेला मार्कडवाडीत सातपुतेना 1003 तर जानकरांना 843 मतं. गावात जानकरांचं मताधिक्य, मग सातपुतेना अधिकची मतं कशी? गावकऱ्यांचा सवाल. या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये जानकर गटाला अधिक मताधिक्य, गावकऱ्यांचा दावा. आमच्या गावात साधारण 24पैकी 1900 काय पोल झाले. 1905 पोल झाले. तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जाते. 1000 किती 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवरची चाचणी मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा ठराव. चाचणी मतदानासाठी शासकीय कर्मचारी द्या, गावकऱ्यांचं स्थानिक प्रशासनाला निवेदन. आमच्या गावात 100% परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं म्हणून ठरलेलं आहे. तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. प्रशासनाकडून गावातील बॅलेट पेपरवर होणाऱ्या चाचणी मतदानाला अद्याप परवानगी नाही.